आपली सकाळची सुरुवात मस्त गरम गरम वाफळलेल्या चहाने होते आणि चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. चहा म्हटलं की आपल्या सर्वांचा एक वीक पॉईंट असतो. अशाच चहाप्रेमींसाठी मी चहा मसाला दाखवणार आहे. अगदी हा चहा मसाला घरगुती साहित्यात तयार होतो. पूर्ण पावसाळाभर तुम्ही हा चहा मसाला वापरू शकता. या चहा मसाल्यात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चहा मसाला बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 20 ग्रॅम विलायची घेतलेली आहे. विलायची ही थंड असते, आपल्या पोटाला थंडावा देते. चमच्याने 2 चमचे घेतले आहे. दालचिनी 10 ग्रॅम घेतली आहे. कोरडा आणि ओला खोकला दालचिनीमुळे बरा होतो. लवंग आणि मिरे 5-5 ग्रॅम घेतलेला आहे. चमच्याने अर्धा चमचा घेतलेले आहेत. लवंग आणि मिरे सर्दी खोकल्यास खूप उपयुक्त आहेत. त्यानंतर सुंठ 10 ग्रॅम घेतलेले आहे. सुंठीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. ती सुद्धा आपल्याला या मसाल्यांसोबत भाजून घ्यायची आहे. सुंठीमुळे सर्दी आणि डोकेदुखी कमी होते. इथे मी बडीशोप 20 ग्रॅम घेतलेली आहे. बडीशोप ही पोटासाठी चांगली असून मसाल्याची चव आणि सुगंध दोन्हीही वाढवते. त्यानंतर इथे मी जायफळ 1 घेतलेला आहे. लहान असेल तर 1 घ्या, मोठं असेल तर अर्ध घ्या. त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. जायफळामुळे मसाल्याला मस्त सुगंध येतो. इथे सर्व मसाले पॅनमध्ये घेतलेले आहेत. आता आपण पॅन हा गॅसवर ठेवूयात. सुरुवातीला पॅन गरम होईस्तरच आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. नंतर गॅस लहान करायचा आहे. हे मसाले आपल्याला फार भाजायचे नाहीत. अगदी त्याचा सुगंध सुटेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. थोडासा त्याचा रंग बदलला पाहिजे. अगदी 2 मिनिटच हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. तो आता एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये 10 ते 15 तुळशीची पाने घेतलेली आहेत आणि ती मंद आचेवरच अशी भाजून घ्यायची आहेत. तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कोरडी करून घ्यायची आहेत आणि नंतर ती भाजायची आहेत. भाजताना ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. ओले राहिल्यास आपल्या मसाल्याला बुरशी येईल. मस्तपैकी आपले तुळशीचे पानं भाजून झालेले आहेत. इथे भाजलेला मसाला देखील थंड झालेला आहे. मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे. ते अगदी स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजे. त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. भाजलेली कुरकुरीत तुळशीचे पाने घालायचे आहेत आणि हा मसाला चांगला बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे हा मसाला मस्त बारीक झालेला आहे. हा तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता. इथे मी चाळणार नाही, आपण चहा सुद्धा गाळूनच घेतो. इथे आपला चहा मसाला मस्त तयार झालेला आहे. तो एका स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून ठेवायचा आहे. या चहा मसाल्याचा सुगंध सगळ्या घरात मस्त दरवळलेला आहे. हा मसाला अगदी 6 महिने टिकतो. मसाला वापरताना तुम्ही कोरड्या चमच्याचाच वापर करा, म्हणजे मसाला खराब होणार नाही आणि खूप दिवस टिकेल. या मसाल्याचा मी चहा बनवून दाखवणार आहे. काढाही बनवून दाखवणार आहे, परंतु तो पुढच्या व्हिडिओमध्ये. चहा करण्यासाठी चहा भांडीमध्ये मी 1 मोठा कप पाणी घातलेला आहे. 2 चमचे चहापत्ती घातलेली आहे. हा चहा आपल्याला असा चांगला उकळू द्यायचा आहे. हीच योग्य पद्धत आहे चहा करण्याची. चहापत्ती चांगली उकळल्यानंतर 2 चमचे साखर घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला चहा थोडासा उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप भरून दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला हा चहा कमीत कमी 1 मिनिट उकळून घ्यायचा आहे आणि पळीने याला असे मस्त हलवायचे आहे. पळीने खालीवर करत छानपैकी याला उकळून घ्यायचे आहे. दिसतो की नाही गाड्यावरचा चहा. त्यानंतर या चहामध्ये मी चहा मसाला घालत आहे. तो सुद्धा आपल्याला अगदी प्रमाणशीरच घालायचा आहे. अगदी पाव चमचाला सुद्धा थोडासा कमी 2 कपाला हा मसाला घालायचा आहे. अगदी हा मसाला पुरेसा आहे. मसाला घातल्यानंतर फक्त आपल्याला 1च उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. मसाला घातल्यानंतर चहा खूप वेळ उकळू देऊ नका. इथे आपला मस्त सुगंधित आणि चवदार मसाला चहा तयार आहे. तुम्ही असाच चहा मसाला करून पहा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.